माझे नाव दीपा आहे. आम्ही पुणेवरून आलेले आहेत आणि माझे भाऊसुद्धा आलेले आहे कर्नाटकवरून. आणि हे रत्नागिरीत हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचं. आणि जसं गणेश सरांनी सांगितले, आम्हाला खूप आनंद होईल हे एन्जॉय करायला. नमस्कार, मी दीप्तेश कदम. आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. आम्ही आमचे शालेय मित्रांबरोबर 3 ते 4 जण असे कोकणाची एक गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आम्ही फार आधीपासून, फार वर्षापासून आम्ही यूट्यूब वगैरेवरती फार हे पोपटी वगैरे आम्ही बघितलं आहे, ऐकलेलं आहे. माणगाव, रायगड या परिसरामध्ये हे खूप प्रचलित आहे. पोपटी म्हणजे ज्यामध्ये एक व्हेज आणि एक नॉनव्हेजचं एक असं उत्तम असं एक समीकरण असतं. त्याला एक वेगळाच फ्लेवर, एक टेक्स्चर येतो असं ऐकून होतो, यूट्यूब वगैरे बघितलं होतं. पण आज पहिल्यांदा गणेशदादा यांच्या कृपेने आम्हाला अनुभवायला मिळतं. आम्ही या फार्म हाऊसवर आलेलो आहोत. आम्हाला फार छानपणे अनुभवायला मिळतं आहे आणि आता आम्ही टेस्ट वगैरे करूच. आणि खूप आमचं विकेंड म्हणजे आमचं जी सुट्टी आहे ती सार्थक लागलेली आहे असं आम्ही म्हणू. कारण की आम्ही फार मजा करतो आहे. आम्ही सगळे मित्र जे अनोळखी आहोत आम्ही त्या मित्रांसोबत सुद्धा एकदम एन्जॉय करतो आहे. ह्या शेकोटीच्या आजूबाजूला अशी एकदम छान गुलाबी थंडी आम्ही अशी एन्जॉय करते. त्यामुळे आज रत्नागिरीने वर्षाचा शेवट करण्यासाठी असंख्य पर्यटक रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. एक गर्दीचा महापूर उसळलेला आहे आणि ह्या आलेल्या पर्यटकांना कोकणाची जी खाद्यसंस्कृती आहे जी जपण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आज मोंगा पार्टी या पर्यटकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. मोंगा पोपटी जी पार्टी होती ते शेतावर जो नॅचरल बोंबाडीचा पाला उगवतो तो आणि पावट्याच्या शेंगा, त्याच्याबरोबर लागणारे अन्य पदार्थ रताळ असेल, कणीस असेल, बटाटा असेल, वांगं असेल, भेंडी असेल, असे सगळे एकत्र पदार्थ त्याला हे करून आपण या आगीमध्ये असं मडक्यामध्ये टाकून शिजवतो म्हणजे वाफवतो. त्याला तेल नाही, कसली फोडणी नाही. आणि हा जो कोकणाचा खाद्य पद्धतीचा जो प्रकार आहे तो आम्ही आज आलेल्या पर्यटकांना आज उपलब्ध करून दिला आहे. अशी त्यांच्यासाठी ही मोंगा पार्टी आयोजित केलेली आहे. आणि खरंच ते एवढं काही लोकांचा एक्सपिरियन्स असा होता की आम्ही पहिल्यांदाच हा अनुभवतो आहे. आणि हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे की कोकणातली जी खाद्यसंस्कृती पारंपरिक पद्धतीने जी जपली आहे ती अजूनही पुढे चालत राहावी आणि ते लोकांपर्यंत तशीच जतन करत राहावी ह्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न. आणि त्याचा खरंच खूप छान प्रतिसाद पर्यटकांना मिळाला आणि त्यांनाही चांगल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता आला.